आज बुधवार 29 मे. सर्वांना शुभेच्छा. आपण ज्ञानेश्वरीच्या आता सात्विक कर्माकडे वाटचाल करतो आहोत. तर प्रत्येकाने सात्विक कर्माची वाटचाल करूया. सर्वांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णगीतामृतं, हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. काल आपण 85 पर्यंतच्या ओव्या पाहिलेल्या आहेत. 585. त्रिविध कर्म आता पाहायचे अशा अर्थाची जी 85वी ओवी होती ते पुन्हा एकदा वाचून दाखवते, म्हणून दाखवते. ते चिज्ञान त्रयवशे त्रिविध कर्म जे असे, ते सात्विक तव ऐसे परिस. आधी त्या परिसवरनं मी परिसा भागवतची गोष्ट सांगितली होती. पण आपण परिस हा शब्द सोनं म्हणजे लोक करणारा असा जो दगड असतो त्याला परिस म्हणतात. पण इथे ज्ञानदेवांनी प्रत्येक ठिकाणी परिस म्हणजे ऐक, लक्ष देऊन ऐक, याच्यासाठी तो शब्द वापरलेला आहे, म्हणजे क्रियापद. आता त्रिविध कर्म आपल्याला शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी तो जो श्लोक आहे तो आपण बघूयात. नियतं संगरहितं रागद्वेषतः कृतं, अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. आता काय सांगितलेलं आहे? नियतम. नियत म्हणजे आपल्याला ठरवून दिलेलं, जे आपल्याला नेमून दिलेलं कर्म आहे त्याला नियतम. ज्याला आपण शास्त्रानुकूल, शास्त्रानुसार, शास्त्रानं सांगितलेलं जे कर्म आहे ते नियतम कर्म. आणि ते कसं करायचं आहे? संगरहितम. तिथे छोटासा संधी आहे. संगरहितम आणि अरागद्वेषत कृतम. म्हणजे जे कर्म संगरहितम, संगचा अर्थ आहे आसक्ती, आसक्तीरहित. आपण का करतो काही काही कर्म की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी ओढ असते, ते कर्म केल्यावर आपल्याला काहीतरी लाभ मिळणार असतो. किंवा मगाशी सकाळी भगवद्गीतेतही झालेलं आहे की अभिमानरहित, अहंकाररहित, मी कर्म केलं या भावनेनं न केलेलं, म्हणजे असं रहित. मग तोच इथे पुन्हा आहे की संगरहितचा अर्थ हे कर्म मी केलं आहे असा कर्तेपणाचा अभाव असलेलं, म्हणजे अभाव नसलेलं, अभिमानरहित, अभावरहित. यत कर्म, जे कर्म. अजून ते कसं केलं जातं? अरागद्वेषतः कृतम. पुन्हा राग आणि द्वेष यांच्या विना केलेलं. खरं म्हणजे संस्कृतमध्ये रागचा अर्थ पुन्हा आसक्तीच असतो. पण इथे रागचा अर्थ क्रोध असा घेतला तरी चालेल. म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करत किंवा दुसऱ्याबद्दल तिरस्कार करत, राग करत किंवा मग आसक्ती धरून केलेलं जे कर्म आहे. यत तत् असे दोन संधी आहेत. जसं आपण मराठीत म्हणतो जे आणि ते, तसे संस्कृतमध्ये ही जोडी आहे. यत म्हणजे जे, तत् म्हणजे ते. तर यत कर्म अफलप्रेप्सुना संगरहितम
अरागद्वेषतः कृतम, इतकी सगळी त्याची विशेषण आहे. असं जे कर्म, पुढं म्हणायचे तत्, ते सात्विकम उच्यते, त्याला सात्विक कर्म असं म्हटलं जातं. म्हणजे कर्तेपणाचा अभिमान न ठेवता, शास्त्रविधीनं नेमून दिल्याप्रमाणे फळाची अपेक्षा न ठेवता, अशा न ठेवणाऱ्या माणसानं जे कर्म केलेलं असतं आणि रागद्वेष सोडून दोन्हीचाही अभाव असला पाहिजे, असं जे कर्म आहे त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. त्यातला एक एक मुद्दा जरी आपण एक एक दिवशी पाळला तरी बाद झाला. म्हणजे आपल्याला जी नेमून दिलेली आहेत कर्म ती आपण बहुतेक करतो, पण मुख्य म्हणजे त्यात संगरहित एक दिवस तरी आपण असं ठरवूया की नाही म्हणणार, मी केलं असं म्हणायचंच नाही. ते भगवंतांनी करून घेतलं माझ्याकडून, आपण जसं म्हणतो की नाही. आता ते दासबोधाचं काही विवरण असतं किंवा मनाच्या श्लोकाचं करतो, तर ते खरंच आपल्याकडनं भगवंत, परमात्मा, परमेश्वर, समर्थ, सद्गुरू हे करून घेतात आपल्याकडे. आता त्या दिवशी आमचे कीर्तनाचे जे गुरु आहेत ते त्या दिवशी सांगत होते की भारताची लोकसंख्या किती आहे, 140 कोटी. त्यातले कीर्तनाला किती येतात, 40 लोक. 40 कीर्तन करतात किती, 4 किंवा 10 लोक, 14 समजा. बाकीचे ऐकण्याचं काम करतात. मग एवढ्या त्या कोटींच्या तुलनेत फक्त ह्या वर्गापुरतं, बाकीच्या ठिकाणी अनेक ठिकाणी चाललेलं आहे. तसं आपल्या इथे सुद्धा ज्ञानेश्वरीचे बरेच समूह आहेत. कोण कोण प्रत्यक्ष जातात, कुणी ऑनलाईनच शिकत आहेत. तर आपल्या ह्या देशाच्या तुलनेनं, संख्येच्या तुलनेनं असे किती लोक शिकत असतील. अगदी मी म्हणते सगळे मिळून लाखही शिकत असतील. कोटीची संख्या कुठं आणि लाखांची कुठे. पण ही सगळी योजना भगवंतांनीच केलेली आहे. तुम्हा आम्हाला तेवढ्यांनाच इथे येण्याची बुद्धी झालेली आहे. भगवद्गीता आता सांगतायत की इतक्या हजार, म्हणजे इतक्या देशांमध्ये आहेत, इतके 8,000 शिक्षक शिकवत आहेत, किती बॅचेस चाललेले आहेत. पण तरीसुद्धा जगाच्या तुलनेने ही संख्या किती आहे, तशी थोडीच आहे ना. कारण प्रत्येकजण बाकीचे जे का करत नाहीत की त्यांना काहीतरी त्याच्यामागे मतलब असतो. बरं ठीक आहे, आम्ही शिकली, भगवद्गीता शिकली, ज्ञानेश्वरी शिकली, तर आम्हाला त्यातनं काय फायदा मिळणार आहे, पहिला लोक तो प्रश्न विचारतात. आणि काही फळ मिळणार आहे का, जर आम्हाला काही मिळणार असेल, असं समजेल असं फळ मिळणार असेल तर आम्ही बाबा येतो. निदान आम्हाला सर्टिफिकेट द्याल का. आता वर्ष 70-80ला काही सर्टिफिकेटची गरज आहे का हो, किंवा काही बक्षीस मिळायला पाहिजे, नाही. आता ते लहान मुलांना असतं 5वीतल्या 5 वर्षाच्या, की मला काय मिळणार, तर मी हे पाठ करतो. आई बाबा सांगतात तुला नवा ड्रेस घेऊन देईल, तुला नवीन दप्तर घेऊन देईल, तुला अमकं घेऊन देईल. म्हणजे काहीतरी त्यांना अपेक्षा. खरं आपण तेव्हापासूनच सवय करायला पाहिजे की काही मिळणार नाही, हे तू करणं हे तुझं कर्तव्य. पण ते पोरांना काही झेपणार नाही, मग जाऊ द्या. तर हे जे सात्विक कर्म आहे ते आता ज्ञानदेव कशा पद्धतीनं सांगतायत ते आपल्याला बघायचे. ज्ञानदेवांनी कोणकोणत्या ओव्या सांगितल्या आहेत, त्यांना काय अपेक्षित आहे. आता नियतमवर ते काय बोलत आहेत बघा. तरी स्वाधिकाराचे निमार्गे आले जे मानिले अंगे, पतिव्रतेचे निपरिष्मंगे प्रिया ते जैसे. पहिलीच ओवी बघा, पतिव्रतेला त्यांनी फार मान दिलेलं आहे, फार मान दिलेलं आहे. कारण आताच्या काळाला तर ही ओवी फार उपयुक्तच आहे. 20 वर्ष झाली लग्नाला, 20, आणि डिव्होर्स देत आहेत. अहो एवढंच काय, 40-50 झाली तरी सुद्धा म्हणतात आता आम्हाला झेपत नाही, रोज उठून भांडणं चालले. त्यांना पतिव्रतेची हे कळणारच नाही, महती कळणारच नाही. पण इथं काय म्हणले, स्वाधिकाराचे निमार्गे, म्हणजे आपला स्वाधिकार, याचा अर्थ वर्ण आश्रम याच्या अनुसरून जे कर्म आहे ते, त्या मार्गाने आलेलं कर्म. आता वर्ण म्हणजे ब्राह्मण. आता मगाशीच दादा विचारत होते की शूद्र हे लोकांमध्ये फार घोटाळे झालेले आहेत. पण ब्राह्मण आणि काय करायचं, आता काय करायचं म्हणजे तोच ब्राह्मण आहे की जो ज्ञानी आहे, जो इतरांना ज्ञान देऊ शकतो, वेद शिकवू शकतो, किंवा दिलेलं ज्ञान समजावून देऊ शकतो,
म्हणजे ज्ञान देणं, दान देणं आणि दान घेणं दोन्ही अधिकार आहेत ब्राह्मणाला. पुन्हा यजन, याजन यजन म्हणजे स्वतः सगळी रोज यज्ञ करायचे, पंचयज्ञ असतात. आणि याजन म्हणजे इतरांचे पण करून द्यायचे, ते यजन याजन. अशी ही जी कर्म आहेत ना, ही ब्राह्मणाची आहेत. दान देणं, दान घेणं, सगळं बाकीचे व्यवहार करणं ही. मग क्षत्रियाचं काय आहे, तर सगळ्या राज्याचं, राष्ट्राचं, प्रजेचं संरक्षण करणं, युद्ध करणं, हे सुद्धा क्षत्रियाचं कर्तव्य. आता आपल्याला गीतेचाच आधार आहे सगळा. आणि म्हणून ही चालत आलेली आहेत. वैश्य म्हणजे काय, वैश्यानं शेती, पशुपालन आणि व्यापार. आपण वैश्य म्हणजे फक्त व्यापार करतो, तर शेती हे सगळ्यात महत्त्वाचं कर्म आहे की नाही सांगा तुम्ही. पशुपालन, आता श्रीकृष्णाच्या वेळेला गोधन किती होतं, एकट्या नंदाच्या 9 लाख गायी होत्या, 9 लाख नाही 9 खंडी. तर ते सगळं इतकं गोधन सांभाळायचे, संरक्षण करायचे, त्यांना सगळं खायला प्यायला वेळेला घालायचे. मग ते पैशाचं एवढं कर्म आहे, शेती, पशुपालन, व्यापार. आणि मग शूद्र म्हणजे काय, की ज्याच्याकडं आता बघा उपजतच सगळ्यांचं काही बुद्धी नसते, ज्ञान मिळवणं, ज्ञान घेणं किंवा खूप त्याच्यामध्ये तरबेज होणं, ह्या 3पैकी त्यातलं काहीतरी तो करू शकतो म्हणा. म्हणजे शेतीमध्ये मदत करू शकतो किंवा व्यापारामध्ये मदत करू शकतो, गोधनाला सांभाळू शकतो. पण तेही त्याच्याकडं जर करता येण्याची पात्रता नसेल तर त्यानं बुवा या त्रिवर्णीयांची सेवा करायची. सेवा म्हणजेच चाकरी, हे लागतं ते लागतं, ज्याला जे पाहिजे ते पुरवण्याचं काम केलं. आणि असेही घरात असतं, मी तर नेहमी म्हणते, एका घरात 4 वर्णाचे लोक असतात. कुणी बघा हुशार असतात, बुद्धिमान असतात, ब्राह्मण, क्षत्रिय. एखादा म्हणजे बघा ना, प्रत्येक घरातला एक तरी संरक्षण क्षेत्रात जायलाच पाहिजे. मग तो कोण जाईल, ज्याच्याकडं पराक्रमाची बुद्धी आहे, शूर आहे, वीर आहे, पराक्रमी, तो जाणार. म्हणजे एक मुलगा या क्षेत्रात जाईल. आता एखाद्याला जरा हे कमर्शियल ज्याला बुद्धी म्हणतात, इंटेलेक्च्युअल, ती ज्याच्याकडं आहे तो ते शेती, पशुपालन, व्यापार करेल, म्हणजे वैश्याचं काम करेल. म्हणजे एका घरातले 3 का मार्गाला लागले. आणि चौथा असा आहे की तो नाही शिकत, किती त्याच्यावर डोकं फोडलं, कितीही प्रयत्न केले, चांगल्या शाळेत घाला, कुठेही घाला, त्याचं चालतच नाही, मग तो शिकलाच नाही. मग त्याने या सगळ्यांची सेवा करायची, यांना मदत कर, सेवा इन द सेन्स मदत करायची. म्हणून इथं म्हणलेलं आहे की स्वाधिकाराचे मार्गे. आता हे सगळं पुढे येणार आहे खरं, मी आत्ता उगाच सांगत बसले. प्रत्येक धर्माची, आपल्या वर्णाची आणि प्रत्येक आश्रमाची कर्तव्य सांगणार आहेत भगवंत. हा 18वा अध्याय इतका मन लावून शिकायचा आणि मन लावून आचरणात आणायचं. तर जे स्वतःच्या अधिकारानुसार, वर्ण आश्रम याच्यानुसार प्राप्त झालेलं जे कर्म आहे, ते कर्म अत्यंत प्रेमानं करायचे. आले जे मानिले अंगे, अंगे म्हणजे मनापासून, त्यांनी मनापासून ह्या गोष्टीचा स्वीकार करायचा आहे प्रेमानं. कसं, पतिव्रतेचे नि परिष्मंगे प्रिया ते जैसे. आता ती पतिव्रता स्त्री काय करते, तर आपल्या पतीला, प्रिय असलेल्या पतीला जेवढ्या प्रेमाने आलिंगन देते, फक्त तिचाच अधिकार असतो आपल्या पतीला आलिंगन देण्याचा. आणि प्रेमाने देणं, हिडीस चिडबिड करून नाही, तेवढ्या प्रेमाने कर्म करायचे. म्हणजे ते ज्ञानदेव बिचारे ब्रह्मचारी होते, पण समाजातले हे चित्र किंवा एकूण सगळं शिकल्यानंतर, वाचल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर त्यांना ही सगळी बुद्धी होती. साक्षात परमात्माच होते ते, परमेश्वर म्हणजे पांडुरंगाचंच ते रूप आहे म्हणले नाही ना, नावं ठेविले ज्ञानी. तर म्हणून त्यांना हे सगळं माहिती. सृष्टीचंही जे तत्व आहे तेच आहे ना, की प्रकृती सगळं करून घेते. तसं ही पतिव्रता स्त्री आपल्या पतीचं सगळं अनुकूल करत असते, असं सोपं समजूया. पतीची सेवा करणं, फक्त आलिंगन देणं एवढंच तिचं काम नाही आहे. पण ते त्यांनी सांगितलं की ते जेवढं ती प्रेमानं करते, तेवढ्या प्रेमाने आपण सगळी कर्म करायला पाहिजे. म्हणजे त्यात ओढ पाहिजे, माया पाहिजे, प्रेम पाहिजे, आंतरिक सगळं वाटलं पाहिजे काम करत असतात. नाही तर
लोक म्हणतात पाट्या टाकणं. म्हणजे तो मजूर कसा करतो, इकडचा काय माल असतो तो तिकडं नेऊन ठेवतो, तिकडचा माल इकडं आण, वाळू दगड काय रबळ काय जे असतं त्याला पाट्या टाकणे म्हणतात. पण ते सुद्धा काही जण इतकं छान करतात. कुठं बरं काल ऐकलं मी की ते काम करणारी ती बाई इतकी मन लावून गात होती, अहो छान. म्हणजे ते भगवंताची आळवणी करत काम करणं हे सुद्धा जमलं पाहिजे ना, त्याला आंतरिक प्रेम पाहिजे त्या कर्माबद्दल. बरं ठीक आहे. तर असं जे कर्म आहे ते सात्विक. आता पहिलं उदाहरण झालं, आता पुढचं बघा. सावळ्या अंगा चंदन, मदालोचनी अंजन, प्रमदा असेल तो शब्द, हां, प्रमदालोचनी अंजन, तैसे अधिकारासी मंडळ नित्यपणे. आता आपल्याकडं गंध लावणं वगैरे हे सगळे उपचार सांगितलेले आहेत. पण जो श्यामवर्णाचा आहे, आता अर्थात स्वतः सावळा कृष्णच आहे ना, तर श्यामल वर्णाच्या देहाला जशी चंदनाची उटी लावली की सौंदर्य प्राप्त होतं. आणि प्रमदालोचनी अंजन, आता हल्ली हा भाग थोडा कमी झाला आहे, पण ब्युटी पार्लरमुळं तेही सगळं चालू आहे जोरजोरात. पण रोजच्या ह्याच्यात काय आपण अंजन म्हणजे काजळ, प्रमदेनं म्हणजे त्या स्त्रीनं जी पतिव्रता असू किंवा सगळ्या ज्या लहान वयातल्या असतील त्याही, त्यांनी सुद्धा अंजन घातलं की त्यांचं सौंदर्य खुलतं ना, किंवा अधिक छान दिसायला लागतं. ती तरुण सुंदर स्त्री काजळामुळे जास्त उठून दिसते, मोहक दिसते. म्हणजे ह्या गोष्टीसुद्धा जशा प्रेमानं करतो आपण, तसं म्हटलेलं आहे, तैसे अधिकारासी मंडण नित्यपणे. वा, त्याप्रमाणे आपल्या अधिकाराला, म्हणजेच अर्थात मगाशी सांगितलं तसं वर्ण आश्रम आणि धर्मानुसार जो अधिकार चालू आलेला आहे त्याला ते कर्म ललामभूत ठरतं, म्हणजे सुशोभित करतं. जे कर्म मला चालून आलेलं आहे ते मी इतकं मन लावून करायचं, इतकं मन लावून करायचं की जसं सावळ्या वर्णाला गंध उटी, चंदनाची उटी, काहीतरी छान गाणं आहे पण, चंदनाची उटी, तर ती लावल्यानंतर तो जसा फुलून दिसतो, स्त्रिया जशा अंजन घातल्यावर छान दिसतात, तसं हे वर्णाश्रमानुसार कर्म अधिकारानुसार जर केलं तर त्या अधिकाराला ते जास्त सौंदर्ययुक्त होतं किंवा ललामभूत ठरतं. असं कर्म करायला पाहिजे. आता पुढे बघा, ते नित्यकर्म भले आणि नित्यपणे, ह्याला त्याच्याखाली अंडरलाईन आहे, नित्यपणे रोज करायला पाहिजे. नित्यपणे ते नित्यकर्म भले, होय नैमित्तिकी सावाईले. सीनयासी जोडले सौरभ्य जैसे. आता हे जे नित्यकर्म आहे ते नित्यकर्मसुद्धा कसं पाहिजे हो? नित्य म्हणजे रोजची कर्म बरं का, जी आपण पहाटे उठल्यापासून करतो ही सगळी नित्यकर्म, ती भले म्हणजे ती चांगल्या प्रकारेच करायची आहेत. आणि नैमित्तिकी सावाईले म्हणजे त्याच्या जोडीला, नैमित्तिक कर्माची त्याला जोड लावली की काय होतं? सीनयासी जोडले सौरभ्य जैसे. सीन म्हणजे हे काय म्हणू आपण, चांगलं सौंदर्य किंवा अधिक चांगलं. पण अधिक चांगली गोष्ट आहे त्याला सुगंध प्राप्त व्हावा. त्याप्रमाणे मुळातच एखादी गोष्ट आहे चांगली पण त्याला सुगंध तो जर प्राप्त झाला. आता बघा, ही सगळी फुलं आहेत, इतकी फुलं आहेत, पण सगळी सुगंधी असतात का? नाही. अगदी पांढऱ्या रंगाची ती पारिजातक असू की मोगरा असू, जाई असू की जुई असू, शुभ्र रंग आहे पण त्याला सुगंध प्राप्त झाल्यामुळे ती जास्त फुलतात. म्हणजे साध्या गोष्टीला सुद्धा, चांगल्या गोष्टीला सुद्धा सुगंध प्राप्त व्हावा, तसं नित्यकर्माला नैमित्तिक कर्माची जोड मिळावी म्हणजे ते अधिक चांगलं आणि शोभादायक ठरतं.
आता नित्यकर्म तर आपल्याला रोजची माहिती आहे, ती काही मी सांगायची गरज नाही, आपण सगळे करतो आहोत. पण त्याच्या जोडीला नैमित्तिक कर्म. आता नैमित्तिक कर्म बघा, प्रत्येक महिन्याला आपल्याकडं काही ना काहीतरी निमित्त आहे, सण आहे, समारंभ आहे. अगदी तुम्ही समारंभ लग्न समारंभ जरी घेतला तरी बघा की रोजची कर्म आपण सगळी करतो, पण त्या दिवशी दिवाळी करूया, नैमित्तिक कर्म. श्रावण महिना घ्या, प्रत्येक दिवसाला काहीतरी व्रत असतं, मग ते नैमित्तिक कर्म आपण करतो. मग त्या दिवशी पहाटे अजून उटणी लावा, सुगंधी उटणी लावा, तेल लावा, सगळ्यांना छान मसाज करायचा, अंग मालिश करायचं, रांगोळ्या काढायच्या, दारामध्ये फुलांच्या माळा करायच्या, लावायच्या, छान दिव्यांची रोषणाई करायची. हे सगळं दिवाळीत करतो आपण. असं प्रत्येक महिन्याचं. आता चैत्र महिना नुकताच संपला, आता वैशाख सुरू होतो. तर चैत्रामध्ये म्हणजे वैशाखही संपतील, वैशाख संपत आला तर वैशाखमध्ये सुद्धा बघा अक्षय तृतीया झाली, परशुराम जयंती झाली, अशी वेगवेगळी कर्म, नैमित्तिक कर्म निघतात. आणि त्यावेळेला आपण पुन्हा जो सगळं थाटमाट करतो, सगळ्यांना बोलावतो, सगळ्यांची कौतुक करतो. माहेरवाशिणी, आता काल आमच्या शेजारी आंबा रसाची पार्टी म्हणण्यापेक्षा तो सोहळा, की जेवढे आपले नातेवाईक आहेत, मुलांची लग्न झालीत, मग त्यांच्या सासूरवाडीला म्हणजे बोलवायचं, त्या लोकांना बोलवायचं, त्यांचा सन्मान करायचा, आंब्याचा रस करायचा, पुरणपोळी करायची. हे जे सगळं आहे ना, हे नैमित्तिक कर्म. किंवा आपल्या घरात आता नवीन घर झाले, आपण छान काहीतरी वास्तुशांत करतो, पूजा करतो. श्रावण महिन्यात बघा पूजा किती असतात. महिलांच्या, नवीन लग्न झालेल्यांच्या मंगळागौरी असतात, सोमवारची व्रतं वेगळी असतात, प्रत्येक वाराचं व्रत आहेस. मग ती नैमित्तिक कर्म, ती दररोज नाही करत आपण, वर्षभर नाही करत. तर ती मंगळागौरसुद्धा फक्त श्रावणातले 4 किंवा 5 मंगळवार येतील तेवढेच. खरं म्हणजे 5 वर्ष करावी म्हणतात, नव्हे आयुष्यभर करावी म्हणतात. पण आपल्याकडं निदान प्रथा पडली की 5 वर्ष पहिली ती पूजा करायची. तर ही सगळी नैमित्तिक कर्म, त्यामुळे त्या कर्माला जास्त शोभा येते, ते नटतंय, मंडण होतंय त्या कर्माचं, रोजच्या दैनंदिन कर्माबरोबरच ही कर्म केल्यामुळे. किती सांगता येईल प्रत्येकावर बघा आता. आणि अंगा जीवाची संपत्ती, वेचुनी बाळाची करी पाळती, परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. आता बाळाची आई काय करते बघा, ती आपला रोज देह झिजवत असते. अंगा जीवाची संपत्ती, वेचुनी बाळाची करी पाळती. काय शब्द वापरलेला, पालन पोषण, त्याच्यावरनं त्यांनी पाळती म्हणलं. आणि तिच्या जीवाची संपत्ती ती ओवाळून टाकत असते आपल्या बाळावरनं. ती कधी म्हणते का, हो एवढ्या वेळा मी त्याला घेतलं, कडेवर घेतलं, त्याला आंघोळ घातली, त्याला सगळं जोजवलं, सगळं केलं, तर ती म्हणते का म्हणजे हात दुखायला लागले. जरी दुखत असतील तरी तिला त्यात आनंद वाटतो. म्हणून आणि अंगा जीवाची संपत्ती, अंगा म्हणजे आपला देह, आणि देहाला झिजवत झिजवत वेचुनी बाळाची करी पाळत. अक्षरशः देह वेचून म्हणजे काय, झिजवून. किती कष्ट करते ती आई. आता आपल्या आईने आपल्याला सांभाळलेलं आहे, आपण आपल्या मुलांना सांभाळलेलं आहे, आपली मुलं त्यांच्या मुलांना सांभाळत आहेत. बरोबर तो असा चालत येतो, सांगावं नाही, शिकवावं नाही लागत की आपल्या बाळासाठी असं कर. तो नैसर्गिकच सगळा गुण आपला उतरत असतो त्याच्यामध्ये. परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. अगदी वेळ पडली आणि जीव जाण्याची वेळ आली, अगदी प्राणसुद्धा जाण्याची वेळ आली, खर्च करायची वेळ आली, तरीसुद्धा ती आपल्या बाळाला वात्सल्यच देत असते किंवा वात्सल्याचं वैभव बहाल करत असते आणि त्याला त्याचं लालन पालन करते. आणि ते करताना क्षणभरसुद्धा ती त्रासली आहे किंवा त्रासत नाही, आणि करीत असलेल्या बाळाच्या कामाचा कधी कंटाळाही करत नाही. ती म्हणते का, काय रोज रोज त्याला आंघोळ करायची, काय रोज रोज फिरवायला न्यायचं, रोज रोज त्याला नवीन पदार्थ करून घालायचे आपल्या हातानं, कधीच नाही. रोज ती नव्यानं पुन्हा सगळं करत असते. इतकी सुंदर उदाहरणं दिलेली आहेत ना, ही सगळी आपण अनुभवतो.
यालाच सत्कर्म म्हणायचे हे आपल्याला माहिती नाही आहे. ही जर अशा पद्धतीनं आपण केलं असेल तर ते सत्कर्म आहे. परिजीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय उबगेण यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यस्स च मे प्रियः. तिथे जे भगवंतांनी 12व्या अध्यायात सांगितले की ज्याच्यामुळं दुसऱ्याला उद्वेग येणार नाही, उद्विग्न होणार नाही आणि दुसऱ्यांमुळं हा उद्विग्न होणार नाही. तसे इथं मायलेकरांचं सांगितलं की आई कधी त्या मुलामुळं उद्विग्न होत नाही, वैतागत नाही. चिडून कधी कधी म्हणते जा नाही देणार तू, दुसऱ्या क्षणाला त्याला बोलून आणते, हात धरून आणते, पाठीवरून हात फिरवते, बाळा तुला द्यायला उशीर झाला घे. तर हे न उबगता, न उद्विग्न होता असं जी माय करते, अशी जी माता करते, ते जे कर्म आहे ना ते सत्कर्म आहे. म्हणजे त्याला वेगळं काही सांगायलाच नको आहे. ज्या सगळ्या माता आहेत त्यांना ते अगदी मनापासून पटेल बघा सगळं. पुढे तैसे सर्वस्व कर्म अनुष्ठी परिफळ न सुये दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. तसंच सगळ्या कर्मांचं अनुष्ठान, प्रत्येक कर्म, सगळी कर्म ही प्रत्येक कर्म करत असताना परब्रह्माला अर्पण करते आणि फळाची किंचित सुद्धा अपेक्षा मनामध्ये न धरता आपला जीव सर्वस्व ओतून ती सगळं कर्म करते. त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती अचानक जर घरी आली आणि त्या प्रिय व्यक्तीच्या सन्मानार्थ घरातली सगळी जरी अन्नसामग्री खर्च झाली तरी आपल्याला काहीतरी होती पुढची ओवी आहे. तैसे सर्वस्व कर्म अनुष्ठी परिफळ सुये दिष्ठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. ब्रह्मीची करी म्हणजे आपण जे म्हणतो ना ब्रह्मार्पणमस्तु असं समजून जे कर्म सगळं केलं जातंय ना, परब्रह्माला ती जणू काही अर्पण करत असते आपण केलेलं कर्म. त्या दिवशी मी सांगितलं होतं आणि मागे सुद्धा झाली असेल एक कथा. एक आजीबाई होत्या आणि प्रत्येक कर्म त्या कृष्णार्पणमस्तु म्हणायच्या. अगदी आपल्या घरात पूर्वी जमिनी असायच्या सारवायच्या, तर रोज जेवणं झाली की असा शेणाचा गोळा घ्यायचा आणि ते जे खरकट आहे ना ते सगळं त्या शेणगोळ्याला, शेणगोळा करणेच म्हणायचे, आणि त्या सगळ्या म्हणजे जिथं काही पडलं असेल हे ते आधी गोळा करायचं आणि तिथं पुन्हा ते खरकट्याचा अंश राहतो म्हणून त्याच्यावरनं तो गोळा फिरवायचा. तर तो गोळा फिरवलेला काय करायचा, खरं म्हणजे आपण अंगणातच पुन्हा टाकून देतो की जिथं कुठे आपली झाडी असतील ती बिचारी टाकायची, पण टाकताना काय म्हणायची श्रीकृष्णार्पणमस्तु. आता योगायोगानं असं होतं की त्यांच्या दारासमोर कृष्णाचं मंदिर होतं, अगदी जवळ होतं. त्यामुळं तिनं श्रीकृष्णार्पणमस्तु म्हटलं की तिचा तो शेणाचा गोळा त्या श्रीकृष्णाच्या तोंडावरच पडायचा. आता ती मूर्ती आहे, त्याच्यात भाव आहेत, पण तिला ते माहिती नव्हतं आपल्या हातून तो गोळा तिथे जातो. पुजारी रोज यायचा आणि बघायचा तर काय, मूर्तीच्या तोंडावर सगळा तो शेणाचा गोळा. रोज बघतोय काय झालं म्हणतो, काही कळत नाही आहे. आता म्हणलं आज दिवसभर इथून हलणारच नाही, कोण गोळा फेकतंय आणि टाकतंय तेच बघतो. आलीच ती आजीबाई दुपारी 1:30-2 वाजता जेवण झाल्यानंतर गोळा फिरवला आणि म्हणे श्रीकृष्णार्पणमस्तु. तो पडला गोळा तिथे. आता लक्षात आलं ही म्हातारी हे सगळं काम करते, तिला कळत नाही का देवाच्या तोंडावर शेण टाकते. तर ती बिचारी कृष्णार्पण म्हणायची, तो तिथंच जायचं गोळा बिचारा. मग हा मनातनं तडफडतो आणि म्हणतो हिला आता मरणच आलं पाहिजे. ती बिचारी आजारी पडते. ते आजारसुद्धा ती म्हणते श्रीकृष्णार्पणमस्तु. कृष्णाला अर्पण करते ती तो आपला आजार आहे. आणि शेवटचा क्षण येतो, मरण होतं, तेही म्हणते श्रीकृष्णार्पणमस्तु. जसं श्रीराम म्हणतात तसं तिचा त्या कृष्णावर जीव होता. श्रीकृष्णार्पणमस्तु. माझं मरणसुद्धा प्राणसुद्धा या श्रीकृष्णाला अर्पण होऊ देत. खोटं वाटेल, ती मूर्ती भंगते, तिचे प्राण गेले तर मूर्ती भंगलेली आहे. मग अजून काय, याला म्हणायचं ब्रह्मार्पणमस्तु. ती ओवी फार सुंदर आहे, पुन्हा एकदा बघा.
आणि अंगा जीवाची संपत्ती वेचुनी बाळाची करी पाळती परिजिणे उबगणे हे स्थिती न पाहे माय तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी परिफळ सुये न सुये दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. म्हणजे ज्या सगळ्या सकाळी सकाळी ती क्रिया करायची, सगळी जी कर्म करायची अगदी सूर्य उगवल्यानंतर न सुये दिठी, सूर्य दृष्टीला पडायच्या आतच सगळ्या ज्या तीच असं नाही, जी व्यक्ती सगळी कर्म जी करणार ती परब्रह्माला उद्देशूनच केलेली असायची. परब्रह्माला अर्पण जो करतो आणि फळाची अपेक्षा काहीही धरत नाही, यत्किंचित सुद्धा फळ आहे, आणि सगळा आपला जीव ओतून सगळं कर्म करतो, परब्रह्माला अर्पण करतो, ते कर्म सत्कर्म. म्हणून बघा ना, ब्रह्मार्पणमस्तु आपण तेच म्हणतो, इदम न मम, ब्रह्मार्पणमस्तु इदम न मम, हे माझं नाही आहे, हे परब्रह्माचं आहे. आता पुढची ओम बघा, आता ते मगाशी वाचत होती ती. आणि प्रिय आलिया स्वभावे शंबळ उरे वेचे ठाऊवे नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी. आता इथं काय सांगितलं बघा, की आपली एखादी प्रिय व्यक्ती नाही का, नात्यातली अगदी प्रिय व्यक्ती एखादी आपली कोणीतरी असते, तर ती जर आपल्या घरी आली आणि त्या प्रिय व्यक्तीच्या सन्मानासाठी घरातलं सगळं जरी अन्नसामुग्री, सगळं जे काही साहित्य असेल ते जरी खर्च झालं आणि आपल्याला काही मागं उरलंय का याचं भानसुद्धा नसलं. बघा, स्त्रिया फार हे असतात, आलेल्याला इतकाच हे करते, बरं ही आधी हो. तसं कर्म हे जे संत पुरुष आहेत ते अचानक घरी आले आणि त्यांचं आदरातिथ्य करताना वेळ मोडल्यामुळं जे कर्म राहिलं तरीसुद्धा ते सत्कर्म आहे. आणि साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तर असं जे माझं कर्म आहे त्याला सत्कर्म म्हणायचं. म्हणजे एकतर आपलं प्रत्येक गोष्ट ही आपण जवळच्या व्यक्तीसाठी जसं वागून प्रेमाने करतो, तसेच जेव्हा संत आपल्या घरी येतात, शंबळ उरे वेरेचे ठाऊवे नये तैसे सत्प्रसंगे, सत्प्रसंग म्हणजे सज्जनांचा प्रसंग, सज्जन आले तरीसुद्धा पारुषे करी, ते सगळं मनापासून करेल. आणि पारुषे म्हणजे तिचं स्नान झालेलं नसलं किंवा आत्ता मी म्हटलं तसं काही कर्म अपुरं राहिलं तरीसुद्धा ते कर्म करण्यामध्ये त्यात समाधान असतं आणि ते कर्म सत्कर्म असतं. तरी अकरणाचे किती वेळ झाला, तरी अकरणाचे निखेदे द्वेषाते जीवी न बांधे चालियाचे नि आनंदे फुंजो नेणे. अकरणाचे निखेदे म्हणजे काही कारण नसताना कर्म अपुरं राहिलंय म्हणून त्याचं कधी खेद करत नाही, दुःख वाटून घेत नाही, कुणावर कधी रागावत नाही आणि ते कर्म यथासांग पार पडलं म्हणजे अगदी आनंदाच्या उकळ्या पण येत नाहीत किंवा आनंदानं फुलूनही जात नाही किंवा ते कर्म झालं म्हणून त्याचा गर्वही मनी बाळगत नाही. झाली असे नि आनंदे फुंजो नेणे, फुंजो म्हणजे गर्व, त्याला गर्वही होत नाही. नाही तर लोक बघा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होत असतात, आपल्याला म्हणजे जनरल, की जरा काही नीट नाही झालं नाही का, आता माझं ती माणसाली आज माझं घर सगळं अमुक राहिलं, त्याचा खेद असतो, तर तो त्याला खेद होत नाही. अकरणाचे निखेदे म्हणजे अकरण म्हणजे केलं नाही म्हणून. बघा ना, आता दुसरं काहीतरी काम आलं की आपलं रोजचं दैनंदिनमधलं काहीतरी राहून जातं. आणि द्वेषाते जीवीनं बांधे, कधी कोणाचा द्वेष करत नाही. आणि झाली असे नि आनंदे, आणि खूप छान झालंय म्हणून त्याचा खूप आनंद झाला असंही नाही. आणि फुंजो नेणे, त्याच्यामुळे तो अगदी काय म्हणायचं, खूप गर्व पण मानत नाही. फुंजो नेणे म्हणजे गर्वही मानत नाही. आपण अगदी लगेच बाहेर जाऊन टिमकी बजावून शेजाऱ्याला सांग, याला सांग, त्याला सांग, आपण म्हणजे लोक पाहते मी
किती डिमडिम करतात त्या कार्याची. अजून एक ओवी राहिलेली आहे, बघूया. तर ह्या सगळ्याला हे जे कर्म आहे याला सात्विक असं म्हणलेलं आहे. अजून एक ओवी आहे, तेवढी वाचून घेते. ऐसे ऐसिया हातवटिया कर्म निपजे जे धनंजया जाण सात्विक हे तया गुण नामगा. हातवट म्हणजे हाताचं कौशल्य. ऐसे ऐसे हातवटिया म्हणजे तो कर्म करताना अगदी सगळ्या प्रकारे म्हणजे कौशल्यानं जे त्याच्या हातून कर्म घडतं त्याला सात्विक कर्म असं म्हणले. आणि ते नाव सात्विक गुणामुळं त्याला प्राप्त झाले, कारण त्याच्याकडं सात्विक हे तया गुण नामगा. त्याला सात्विक कर्म का म्हणतो, तर त्याच्या ठिकाणी गुण आहेत म्हणून. सत्वगुण असल्यामुळं ते सात्विक कर्म झालं. त्याच्याकडं जर सत्वगुणच नसता तर कसं काय झालं असतं. ययावर आता पुढं उद्या राजसाचं पाहिजे. ययावरी राजसाचे लक्षण सांगिजेल साचे न करी अवधानाचे वाणे. पण आता उद्या राजसाचं कर्म सांगीन म्हणतायत ज्ञानदेव, आणि ते समजावून सांगतो. ते ऐकताना तू अजिबात चालढकलपणा करू नको. न करी अवधानाचे वाणेपण. आपण उणेपण म्हणतो ना, तसं त्यांनी वाणेपण म्हणले. म्हणजे त्याच्यात कमतरता ठेवू नकोस. ऐकताना तू दुर्लक्ष करू नकोस. मी आता राजसाचं लक्षण देणार आहे ना, तेव्हा तू लक्ष दे. आता यातली बरीचशी लक्षणं आपल्याला आवडलेली आहेत, पटलेली आहेत, म्हणजे आपण सत्कर्म करणारे आहोत असं समजूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण.